जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। कुपवाडमध्ये डोक्यात हातोडा व चाकूने वार करून महिलेचा खून। कुपवाड येथील श्यामनगर पाण्याच्या टाकीसमोरील गल्लीमध्ये थरारक घटना घडली। संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख वय 52 वर्ष, विघ्नहर्ता शांती कॉलनी याने शेजारी राहणाऱ्या मोहन केसकर वय 45 वर्ष, राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी व त्याची पत्नी मनीषा केसकर वय 35 वर्ष, राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी यांच्यावर हातोड्याने खुनी हल्ला केला। नागरिकांनी त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु डोक्यात वर्मी घाव व जादा रक्तस्राव झाल्यामुळे मनीषा केसरकर हिचा मृत्यू झाला। हल्ला करणारा फरीद अब्दुल शेख हा रागीट स्वभावाचा असून त्यांच्यावर त्याच्या पत्नीचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे। काही महिन्यांपूर्वी तू मोहन केसकर यांच्या शेजारी राहण्यास आला होता। आज सकाळी कचरा टाकण्याच्या कारणावरून मोहनसोबत वाद झाला। त्या वादाचे रूपांतर भांडणात झाले व रागाच्या भरात त्याने त्याच्या हातातील हातोडीने दोघा पती-पत्नीवर हल्ला केला। त्यामध्ये दोघांनाही डोक्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागेवरच कोसळले। ते पाहून संशयित आरोपी फरीद शेख हा सायकलवरून फरार झाला। काही नागरिकांनी दोघा पती-पत्नीला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु वर्मी घाव व रक्तस्राव जास्त झाल्याने मनीषा केसरकर यांचा मृत्यू झाला। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फरारी संशयित फरीद शेख हा सांगली मिरज रोड जवळील वालनेसवाडी येथील मैत्रे बिल्डिंगजवळ उभा असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांना मिळाली। तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले। पुढील तपास कुपवाड MIDCचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे करत आहेत। पेशंट आहे जाऊ दे। पोलीस